बार्शीमध्ये घडलेल्या एका धक्कादायक आणि खळबळजनक घटनेने संपूर्ण शहर हादरले। बार्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप सोपल यांचे भाऊ सुधीर सोपल यांच्या आगळगाव रोडवरील निवासस्थानावर मध्यरात्री पेटती स्फोटकं फेकून जाळपोळीचा प्रयत्न करण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली। या घटनेत परिसरातील झाडांचं मोठं नुकसान झालं असून सौर ऊर्जा यंत्रणेलाही फटका बसलाय। प्राथमिक पंचनाम्यानुसार सुमारे 1.5 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला। विधान परिषद निवडणूक निकालाच्या मध्यरात्री माजी मंत्री तथा विद्यमान आमदार दिलीपरावजी सोपल साहेब यांच्या बंगल्याच्या आवारात पाठीमागून बाजूनं पॅव्हेलियन मैदान म्हणून आहे, या मैदानातून आदल्या सदृश्य स्फोटकं टाकून त्या ठिकाणी जीवित आणि वित्तहानी करण्याचा प्रयत्न अतिशय निंदनीय, घृणास्पद आणि राजकारणाची खालावत चाललेली पातळी दाखवणार आहे। या प्रकारामुळे शहरवासियांमध्ये अत्यंत भीतीचं असं वातावरण पसरलेलं आहे। या प्रकाराचा पोलिसात रितसर गुन्हा दाखल झालेला आहे। सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र ह्या प्रकारामुळे शहरवासियांमध्ये प्रचंड कमालीचं भीतीचं असं वातावरण आहे। हा प्रकार निषेधार्ह, घृणास्पद आणि नीचपणाचा आहे। या प्रकाराचा मी सर्वप्रथम निषेध करतो आणि पोलीस प्रमुख अतुलजी कुलकर्णी साहेब यांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेऊन पोलिसांनी आणि अग्निशमक दलाने त्या ठिकाणी तात्काळ प्रयत्नांची पराकाष्ठा करून ही आग आटोक्यात आणली, म्हणून पुढील अनर्थ टळला। या परिसरातच लागून असलेल्या हिरेमठ हॉस्पिटल कर्मचाऱ्यांचे क्वार्टर्स ह्या देखील त्या ठिकाणी आगीच्या बक्षस्थानी सापडले असते, मात्र अग्निशामक दल आणि पोलीस यांच्या प्रयत्नामुळे आणि काही तरुणांच्या मदतीमुळे ही आग आटोक्यात आणण्यात आली। मात्र या संपूर्ण प्रकाराचा करावा तितका निषेध थोडा आहे। पहाटेच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून राजकीय वर्तुळातही मोठी चर्चा सुरू झाली आहे। या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात 8 जणांविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। नेमकं या हल्ल्यामागचं कारण काय याचा शोधही यंत्रणा घेत आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।